आपण दररोज देवाचं नाव घेतो, वेगवेगळी स्तोत्र म्हणतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का त्या स्तोत्राचा खरा गर्भित अर्थ काय आहे, त्यामागचं तत्वज्ञान काय आहे? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये. आता रामनवमी जवळ आलेली आहे, त्यामुळं रामाची 2 शक्तिशाली स्तोत्रांचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी एक आहे आपल्या सर्वांचं आवडीचं रामरक्षा स्तोत्र आणि दुसरं आहे श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री रामस्तुती. ही फक्त प्रार्थना नाही, तर ती आहे संपूर्ण जीवन जगण्याची योग्य पद्धत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रामरक्षा स्तोत्राचा उगम हा अत्यंत गूढ मानला गेलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की हे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं आहे, पण बुधकौशिक ऋषींना हे भगवान शिवानी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळं हे जरी मानव निर्मित असलं तरी हे दैवी कृपेनेच होऊ शकतं, हे मात्र खरंच. रामरक्षा म्हणजे काय? तर रक्षा म्हणजे फक्त बाह्य संरक्षण नाही, तर आपल्या विचारांचं संरक्षण, आपल्या भावनांचं संरक्षण आणि आपल्या आत्म्याचं संरक्षण. रामरक्षेमध्ये शरीरातील प्रत्येक भागासाठी वेगवेगळं नाव घेतलेलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ कौसल्य दृश उपातू म्हणजेच डोळ्याचं रक्षण, रामो राजमणी सदा विजयते म्हणजेच मनाचं स्थैर्य, आणि जानकी वल्लभ पातू म्हणजेच आपल्या हृदयाचं संरक्षण. हो, हे फक्त शब्द नाहीत, तर हे एनर्जी मॅपिंग आहे. प्रत्येक नाम त्या शरीराच्या त्या भागावर दैवी ऊर्जा सक्रिय करतं. म्हणूनच रामरक्षेला वज्रपंजर असं म्हणलं गेलेलं आहे. वज्रपंजर म्हणजेच अभेद्य कवच, जे वाईट शक्तींना आपल्या आत येऊ देत नाही. आता आपण बघणार आहोत समर्थ रामदास स्वामी रचित श्री रामस्तुती ह्याच्यातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ. संसार संगे बहुशीणलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. श्रीराम. यामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की संसार संगे बहुशीणलो मी, म्हणजेच आपल्याला आयुष्यात इतक्या अडचणी येतात, इतके अडथळे येतात की हळूहळू आपण थकत जातो. जबाबदाऱ्या, चिंता, अपेक्षा आणि ह्या सगळ्यात आपल्या हातात काहीच राहत नाही, आपले हात रिकामे राहतात. पुढे ते म्हणतात प्रारब्ध माझे सहसा टळेना. आपल्या हातून अशा काही चुका घडतात की त्या गोष्टींच्या कर्माची फळं ही आपल्याला भोगावी लागतात. त्या गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण कितीही प्रयत्न करत राहिलो तरी देखील आपले हात मात्र रिकामेच राहतात. त्यामुळं स्वामी म्हणतात कृपा करी रे रघुराज स्वामी, हे रामा, आता तुझ्याशिवाय मला कुणी नाही, तूच आता माझ्यावर कृपा कर. पुढे ते म्हणतात तुझं वीण रामा मज कंठवेना. यामध्ये ते म्हणतात की आता मी पूर्णपणे तुला शरणागत आलेलो आहे. हेच ते खरं शरणागताचं वाक्य आहे. जेव्हा आपल्यातील मीपणा संपतो तेव्हा फक्त उरतो तो राम. रामानं रावणाचा वध केला, पण त्याचा खरा अर्थ काय? तर रावण म्हणजे अहंकार, अज्ञान आणि वासना, आणि राम म्हणजे ह्या सर्वांचा अंत करणारी चेतना. जर तुम्हाला रामायणापूर्वीचं रावण नक्की कसा होता हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवर त्याचा एक छोटासा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये रावणाच्या उदयाची, त्याच्या वंशावळी नक्की कधीपासून सुरुवात झाली, रावण हा फक्त एक राक्षस राजा होता की त्यामागं अनुत्तरित कथा दडलेल्या आहेत, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळं तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. चला आता व्हिडिओला पुढे वळूयात. लोक विचारतात रामरक्षा मोठी की रामस्तुती, पण खरं उत्तर आहे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. रामरक्षा तुम्हाला वाचवते, पण रामस्तुती तुम्हाला बदलवते. एक डिफेन्स आहे आणि दुसरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. राम हे नाव इतकं शक्तिशाली का आहे? विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलं गेलेलं आहे की राम हे 1000 नावांच्या बरोबरीनं आहे. रा म्हणजे अग्नितत्व, म म्हणजे शांतता, म्हणजेच राम नाम म्हणजेच ऊर्जा आणि शांती याचं संतुलन. आणि जिथे राम नाम आहे तिथे असतात हनुमान. हनुमान म्हणजे भक्ती, शक्ती आणि सेवा.
आता प्रश्न आहे की हे आपल्या जीवनात कसं आणायचं. सकाळी उठून आपण रामरक्षा पठण करू शकतो, त्यामुळं कवच निर्माण होतं. आणि रात्री झोपताना संध्याकाळी आपण श्रीराम स्तुती म्हणू शकतो. यामुळं नक्की काय होतं तर एन्झायटी कमी होते, फोकस वाढतो, निगेटिव्ह थॉट्स कमी होतात. जर तुम्ही फक्त रामरक्षा म्हणाल तर तुम्हाला कवच संरक्षण मिळेल. जर तुम्ही फक्त श्रीराम स्तुती म्हणाल तर तुम्हाला शांतता मिळेल. पण जर तुम्ही दोन्ही एकत्र केलं तर तुम्ही पूर्ण व्हाल. कारण रामरक्षा तुमचं रक्षण करतं आणि रामस्तुती तुमचं रूपांतर करतं आणि रामनाम तुम्हाला परमात्म्याशी जोडतं. जर तुम्हाला श्रीराम स्तुती आणि त्याचा खरा पूर्ण गर्भित अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर श्रीराम जयराम जय जय राम हा जप देखील उपलब्ध आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनात देत आहे. हे सर्व व्हिडिओ हे रामनवमीपर्यंत सर्वांनी अवश्य बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद आणि सपोर्ट करा. श्रीराम जयराम जय जय राम.